नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची छान नवीन सुरुवात झालेली आहे आणि आपलं रोजचं रुटीन सकाळचा ब्रेकफास्ट आणि टिफिन करण्याचं। आणि आज मी त्यांची फेवरेट भाजी करणार आहे, ती म्हणजे मेथीची। सो चला पटपट आवरून घेऊया। थोडीफार थंडी अजून वाजतेच, त्याच्यामुळे उठायला कंटाळा येतोय। सॉरी। सो एनिवेज उठायला तर कंटाळा येतो, पण जर त्यांना टिफिन नाही दिला तर दिवसभर खूप असं रुकरुक वाटतंय। सो पटकन टिफिन करून घेऊया। आणि आज माझा सेल्फ केअरचा डे आहे। सो मी आज मस्तपैकी हेअर कट किंवा नेल्स वगैरे असं काय काय करायला जाणार आहे। सो कनेक्टेड राहा। आणि मी आजकाल जे काय करते छोटे मोठे कोलॅबरेशन, आणि हां आज एक आपलं कोलॅबरेशन पण आहे, तिथे पण द्यायचं। आणि आज मी तुम्हाला न चुकता थोडेफार क्लिप्स तरी दाखवेन आपल्या ब्लॉगमध्ये, कारण मी तिथे जाऊन विसरून जाते, जसं काल मी तुम्हाला बोलली। आणि हे जे मी करते ना, त्याच्यासाठी पण मला खूप जण काय काय म्हणजे हसतात, ब्लेम करतात। ब्लेम नाही म्हणता ना, म्हणजे असा विचार करतात की काय ही उठसूट जाते खायला फुकटचं, आणि कमी खा, आणि हे ते काही काहीही बोलतात। काहीही बोलू दे त्यांना, जे काय बोलायचं एक्स्ट्रीम लेवलचं ते बोलू दे, कारण मी लोक काय बोलतील या विचाराने खूप वेळा म्हणजे असं मॉनिटाईज होईपर्यंत चॅनल आलं होतं किंवा रीच मिळायला सुरुवात झाली होती, तेव्हा मी बंद केला ती व्हिडिओ करणं, कारण असं काय काय कोण कोण बोललेलं आणि मी खूप डिमोटिवेट झाली आहे। पण आता बिलकुल नाही, आता मला जे करायचे ते मी करणार। आणि तुम्ही म्हणजे जे कोण बोलतात ते काय बोलायचं ते तुम्ही बोला, मला काही फरक पडत नाही। चला पटकन ब्रेकफास्ट आणि नाश्ता करून घेऊ। अजून सूर्याची किरणं आलेली नाही आहेत, मे बी आज क्लायमेट चेंज असेल त्याच्यामुळे, नाहीतर आत्तापर्यंत येतात थोडे थोडे। आणि मी कधीही जेवण करताना मंत्र वगैरे किंवा असं काहीतरी स्तोत्र वगैरे ऐकतच जेवण करते, आणि त्याच्यामुळे माझं असं पटकन जेवण पण होतं आणि मला छान पण वाटतं जेवण करताना, कधी इरिटेट नाही होत। सो तुम्ही पण ट्राय करा, खूप जण करत असतील पण हे खरंच वर्क करतं। तुम्ही पण ट्राय करा जेवण करताना असं काहीतरी ऐकत वगैरे जेवण करा। सो चला मी पटकन मेथी निवडून घेते आणि ब्रेकफास्टमध्ये आज काहीतरी एकदम इन्स्टंटवालं देते, म्हणजे हेल्दीवालं व्हर्जन काहीतरी देते ब्रेकफास्टचं। सो चलो पटकन आवरून घेऊया आधी। पीठ मळून घेते, भाजी मस्तपैकी पाण्यामध्ये ठेवली आहे। आणि तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की एवढंच पीठ का, तर मी सांगते तुम्हाला। तर मी एवढंच पीठ मळायला का घेतलंय असा म्हणजे प्रश्न पडू शकतो, किंवा नसेल पडला तरी मी सांगते की मला चपाती खायला इतकी मौत येते की मला कोण बोललं ना चपाती खाणे तर उपाशी राहील, पण मी चपाती नाही खाऊ शकत। म्हणजे मी कुठल्याही प्रकारची भाकरी खाऊ शकते, डायबिटीजची भाकरी, कुठल्या पण प्रकारची भाकरी खाऊ शकते, पण मी चपाती नाही खाऊ शकत। फक्त चपाती मी बासुंदी सोबत खाऊ शकते बस, नाहीतर शक्यच नाहीये माझ्याकडून जाणं। आज काय झालं, सो मी मोस्टली अवॉइडच करते, म्हणजे मला जाम इरिटेट होतं ती चपाती खायला। म्हणजे जी काही भाजी असेल ना त्याची पण हेच होऊन जाते, माझा मूड ऑफच होऊन जातो। सो मी शक्यतो पटकन एखादी भाकरीच मला करते, किंवा त्यांच्या टिफिनला मी देण्यासाठी फक्त एवढंसं पीठ मळलं। दुसरी गोष्ट, कदाचित तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण मी दुसरी गोष्ट सांगते, ह्याची जे डस्ट नाही म्हणता येणार, हे पीठ जर असं उडलं माझ्या नाकात गेलं की मला त्याची ॲलर्जी पण आहे। म्हणजे जर मी गहू निवडत असेल किंवा पीठ चाळत असेल आणि त्याचं थोडेसे कण जरी माझ्या नाकात गेले, मला इतकी ॲलर्जी होते की तुम्हाला असं वाटेल की किती दिवसांची सर्दी आहे, किंवा सगळं चेहरा डोळे लाल होतात। म्हणजे लिटरली गोळी घ्यावी लागते एखादी सर्दीची किंवा ॲलर्जीची, तेव्हा ते नॉर्मल होतं। आणि इतकं इरिटेट होतं की सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास थोडाफार, असं इतकं डेंजर होतं। त्याच्यामुळे पण मला जास्तच हेट म्हणजे बसलाय डोक्यात त्याच्याबद्दल। आणि आजकालच व्हायला लागलं मला, म्हणजे 3-4 महिन्यांपासून, की त्याचं डस्ट किंवा ते असं वाऱ्याने उडून माझ्या नाकात गेलं की संपलं, पुढचे 2 तास तर गेलेच माझे। त्याच्यामुळे मला म्हणजे त्याच्याकडे बघावं पण नाही वाटत आहे। मी त्याच्यासाठी एक प्रोडक्ट मागवलं आहे, हे पटकन पीठ मळण्यासाठी,
बघा ते वर्कआउट होतंय का. आणि सगळ्यात अजून एक गोष्ट म्हणजे मला पीठ मळायला पण जाम कंटाळा येतो. पीठ मळायला ही कांदा सोलायला. बाकी तुम्ही मला 100 वेळा भाकऱ्या कर म्हणा किंवा 100 वेळा लादी पूस म्हणा, 100 वेळा स्वच्छ कर घर म्हणा, मी करेन. पण मी पीठ मळायला मला खूप जास्त वैताग येतो. पण हे छोटंसं असल्यामुळे पटकन होतं. तर खूप वेळ झाला मला आज ब्रेकफास्ट आणि टिफिन करायला. मी पटकन करून घेते. तिथे मस्तपैकी भाजी पण झाली आहे, चपाती पण झाली आहे. हॅलो, संध्याकाळ झाली आणि आता मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग शूट करायला घेतला आहे. कारण आज माझी एक पण व्हिडिओ एडिट झालेली नाही आहे. म्हणजे मी सकाळपासून ट्राय करते त्या व्हिडिओज डाउनलोड करून एडिट करण्याचा, पण नाही झालेलं आहे. आणि माझा मूड गेला त्याच्यामुळे. आणि मी हेअरकटला जाणार होती, ते पण राहिलं. आणि आता थोडा वेळ झाला की मला लगेच व्हिडिओसाठी जावं लागेल. म्हणजे पूर्ण वेळ वाया गेला माझा आजचा. पण जाऊ दे, मस्त चहा, गरमागरम चहा पिऊ आणि थोडासा व्हिडिओ डाऊन म्हणजे आता ते आले त्यांच्या फोनमध्ये व्यवस्थित एडिट होईल. सो त्यांच्या फोनमध्ये व्यवस्थित पटकन एडिट करून घेते व्हिडिओ. आणि बेडवर बसून तर व्हिडिओ माझी कधीच एडिट होत नाही. मी डायरेक्ट 1 सेकंदात झोपून जाते तिथे. त्याच्यामुळे मस्त किचनमध्ये बसून चहा एन्जॉय करून खुर्चीवरती बसून वगैरे चहा एन्जॉय करत करत व्हिडिओ एडिट करते. सो चला तुम्ही पण चहा प्यायला. ते छानपैकी पॉपकॉर्न रेडी झालेत आणि एकही वाया गेलेला नाही आहे. म्हणजे मी ह्याच्यात जे पॉपकॉर्न केले ना, तर त्याचं म्हणजे मक्याचं एकही हे वाया गेलेला नाही आहे. आणि पहिल्यांदा मी हे वाले ह्याचे ट्राय करते आणि चांगले आहेत, म्हणजे ठीक आहे. आणि चहा पण गरम झाला. आणि आता हे जे आहे हे आपण ह्याच्यावरती मस्तपैकी स्प्रेड करूया. मला वाटते सगळं नको करायला ना, थोडंसं गोड लागेल नाही तर. आणि चहा पण झाला आहे मस्तपैकी इथे. चहा पण एकदम मस्त उकळून दिलाय. पेशन्स ठेवून चहा करते मी, म्हणजे तो व्यवस्थित होतो. घाई गडबडीत माझा चहा कधीच चांगला होत नाही. तर हे मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया. की पॉपकॉर्न रेडी झालेले आहेत आणि चहा. तर मी चहा असा का घेतला मी तुम्हाला सांगते. कारण मोठ्या साईजचा कप हा एकच आहे आमच्याकडे आणि दुसरा छोटा आहे तो, आणि त्याच्यामध्ये मला खारी खाता येत नाही. सो ह्याच्यामध्ये खारी मला व्यवस्थित खाता येते म्हणून मी असं ह्याच्यामध्ये घेते. आता मी गेली होती स्टारबक्समध्ये, तर तिथे एक कप मला आवडला आहे. सो मी तो घेईन ना, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मस्तपैकी ग्रीन टी चहा पीत जाईन. सो या चहा प्यायला तुम्ही पण. मी जेव्हा पण घरी जातो ना, तेव्हा पण तिथून येताना ही सुप्यावरची खारी आणतोच. आणि या खारीमुळे आमचा चहा बंद होत नाही. नाही तर मला चहा पिण्याचं दुसरं काहीच कारण नाही आहे गाईज. पण ही खारी आहे ना, त्याच्यामुळे मी चहा घेतेच. म्हणजे या खारीमुळे ना आमचं काही डाईट फॉलो होत ना, म्हणजे चहा बंद होत काही नाही होत जोपर्यंत ही खारी संपत नाही. त्याच्यामुळे ती खारी लवकर संपवण्याचा प्रयत्न करते. सकाळ सकाळ तर नको वाटते, कधी कधी संध्याकाळीच खातो आम्ही. ते मस्तपैकी चहा आणि ही खारी आणि पॉपकॉर्न एन्जॉय करत मी व्हिडिओ एडिट करते. आजचा दिवस तसाच गेला आहे माझा. सो लेट सी. आणि हे पॉपकॉर्न पण मस्त झाले, ते पण वाया गेलेलं मी तुम्हाला आय थिंक मगाशी पण दाखवलं. हॅलो गाईज, तर चला आम्ही चाललो आता कोलॅबरेशनला आणि तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला. आणि आज माझं काही हेअरकटला वगैरे जाणं झालेलं नाही आहे, कारण एक व्हिडिओ एडिट करायला मला खूप वेळ लागला. आज दिवसभर नाही झालं, संध्याकाळी झालं. सो चलो आज एक छोटंसंच आहे कोलॅबरेशन, सिम्पलवालं आहे पण ठीक आहे म्हणलं करूया आपण. सो चला कनेक्टेड राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. गाईज, आम्ही आता रिटर्न आलोय ब्लॉग वरून. हॅलो गाईज. रिटर्न आलोय. हॅलो गाईज, आम्ही आता कोलॅबरेशन वरून परत आलोय आणि टेस्ट खरंच छान होती याची. म्हणजे असं काही नाही, इन्स्टाला बघायला मिळेल किंवा शॉर्ट व्हिडिओज मध्ये बघायला मिळेल. म्हणजे असं काही नाही जस्ट बिकॉज हॉटेल छोटं आहे म्हणून टेस्ट खराब आहे असं बिलकुल नाही. असं स्केप्टिकल बिलकुल राहू नका. त्याची टेस्ट खूप छान होती, खरंच खूप छान होती. आणि आता वीकेंड आहे, असा पकडा मोबाईल. आणि वीकेंड आहे आता. आणि आज मी सगळी कामं माझी तशीच किचनमधली ती सगळी आवरून घेते.
12 वाजायला 15 मिनिटात आणि यांना लागली आहे भूक. तर मस्तपैकी चपाती करते जी त्यांना आवडते आणि ऑमलेट. आणि चपाती तर मला नाही आवडत, त्याच्यामुळे मी तर नाही खाणार आणि माझं पोट भरलं आहे पूर्ण. सो पटकन त्यांना देते गरम गरम. रात्रीचे वाजले 11:50. आणि 10 मिनटं असताना यांना आठवलं की पोळी खायची मला. मग मी करते आता, देते त्यांना पटकन. अभी मुझे ये सब आवरने का है. भांडी पण आहे थोडीशी, ते आवरल्यावरती माहिती. त्यापैकी माझं सगळं आवरून झालेलं आहे. भांडी पण झालेली आहेत. गुड नाईट, बाय. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. सगळी लाईक घालून प्लीज आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.